गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, गुरूंना वंदन करण्याचा एक साधा दिवस नाही, तर हा दिवस आहे आपल्या आत्म्याला, आपल्या अस्तित्वाला आणि आपल्या नियतीला नव्याने ओळखण्याचा. जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या घरात कोणी मिथुन राशीचे व्यक्ती असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मार्गदर्शक व्हिडिओ ठरू शकतो. मागील काही वर्षात मिथुन राशीच्या लोकांनी काय सोसलंय हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे. विश्वासघात, अचानक आलेली आर्थिक संकटे, नात्यांमधील दुरावा, अपार कष्ट करूनही हाती आलेले अपयश आणि सतत मनाला लागून राहिलेली एक अनामिक भीती. तुम्ही खूप संयम ठेवलात, खूप काही सहन केलं. अनेकदा असं वाटलं असेल, की आपल्याच नशिबात एवढा त्रास का? पण मित्रांनो, आता निसर्गाचा आणि नियतीचा नियम बदलणार आहे. या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ संपून एका दिव्य प्रकाशाचा किरण उगवणार आहे. मिथुन राशीबद्दल बोलायचे झाले, तर या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. मिथुन राशीचे लोक जन्मतःच अतिशय बुद्धिवान, अभ्यासू, संवाद कौशल्यात हुशार आणि संवेदनशील असतात. तुम्ही नेहमी इतरांना मदत करायला पुढे असता, कोणाचे वाईट चिंतत नाही. पण मागील काही काळात ग्रहांची स्थिती आणि शनी गुरुची आव्हानात्मक भ्रमणे यामुळे तुमच्या मेहनतीचे श्रेय इतरांनी लाटले. तुम्ही दिवस रात्र एक केली, प्रामाणिक नाती जपली, पण बदल्यात तुम्हाला मान सन्मानाऐवजी गैरसमज आणि निराशाच मिळाली. अनेकदा तुम्ही लोकांवर आंधळा विश्वास ठेवला आणि तिथेच तुमचा विश्वासघात झाला. पैशांच्या बाबतीत तुम्ही ज्यांच्यावर भरोसा ठेवला, त्यांनीच तुम्हाला ऐनवेळी हात दाखवला. आरोग्याच्या बाबतीतही सतत थकवा, डोकेदुखी आणि विचार करून करून मन हैराण होणे असे प्रकार घडले. पण आता थांबायची वेळ आली आहे. या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर देवगुरु बृहस्पती आणि ईश्वराची विशेष कृपा तुमच्या मिथुन राशीवर होत आहे. ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी जुन्या कर्माचा आणि त्रासांचा हिशोब पूर्ण करून नवीन आणि समृद्ध आयुष्याची सुरुवात करण्याची एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. गुरुग्रहाची शुभदृष्टी आता तुमच्या राशीवर पडत असल्यामुळे आयुष्यातील अडकलेली कामे वेगाने मार्गी लागणार आहेत. चला तर मग अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात की या गुरुपौर्णिमेनंतर मिथुन राशीच्या आयुष्यात कोणते 8 आणि अद्भुत बदल होणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त नक्की लिहा. पहिला मोठा बदल, आजवर केलेल्या संयमाचे फळ. मित्रांनो, ईश्वराच्या दरबारात उशीर असतो पण अंधेर नसतो. आजवर तुम्ही जो त्याग केला, जो मानसिक आणि शारीरिक त्रास निमूटपणे सहन केला, त्या सर्व त्रासाचे निवारण आता होणार आहे. तुम्ही कठीण काळातही तुमचा धर्म आणि संयम सोडला नाही. या कर्मांची नोंद ईश्वराने घेतली आहे. आता तुमच्या आयुष्यात असा काळ येतोय जिथे तुमच्या कष्टाचे, तुमच्या प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला व्याजासकट परत मिळणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते, तेच लोक आता तुमचे कौतुक करताना दिसतील. दुसरा मोठा बदल, घरातील शांतता आणि समृद्धी. मागील काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्या कुटुंबात क्षुल्लक कारणांवरून वाद होत असतील. घरातील वातावरण तणावपूर्ण राहणे, एकमेकांबद्दल संशय निर्माण होणे किंवा सदस्यांचे आरोग्य सतत बिघडणे यामुळे तुम्ही त्रस्त असाल. पण या गुरुपौर्णिमेनंतर घरातील सर्व गैरसमज दूर होतील. नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि घरात एक अद्भुत सकारात्मक बदल होईल. जुने वाद मिटून कुटुंबात पुन्हा एकदा प्रेमाचा, आनंदाचा आणि विश्वासाचा गोडवा निर्माण होईल. तिसरा मोठा बदल, प्रचंड आर्थिक लाभ आणि जुन्या कर्जातून मुक्ती. पैशाच्या बाबतीत मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, व्यवसायात सतत नुकसान होत असेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर साचला असेल, तर आता मार्ग मोकळे होतील.
गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळतील, नोकरीमध्ये पगारवाढ किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग सुरू होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक चणचण कायमची दूर होईल आणि तुमच्या हातात पैसा टिकू लागेल. चौथा मोठा बदल उत्तम आरोग्य आणि मानसिक ऊर्जा. मागील काही काळ तुमच्यासाठी शारीरिकपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त थकावणारा होता. रात्री झोप न येणे, सतत नकारात्मक विचार येणे, अज्ञाताची भीती वाटणे यामुळे तुमची कार्यक्षमता खालावली होती. पण आता गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रभावामुळे तुमची मानसिक ताकद प्रचंड वाढेल. जुने आजार हळूहळू दूर होतील. तुमच्या शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा आणि उत्साह संचारलेला तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. पाचवा मोठा बदल आयुष्याला एक नवीन आणि स्पष्ट दिशा. जर तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर अडकला असाल, जिथे पुढे नक्की काय करायचे हे सुचत नव्हते, करिअर, शिक्षण किंवा व्यवसायात निर्णय घेणे कठीण जात होते, तर आता सर्व पेच सुटतील. तुमचा आत्मविश्वास पूर्ववत होईल. तुम्हाला काय हवे आहे आणि ते कसे मिळवायचे याचा स्पष्ट मार्ग तुमच्यासमोर उघडेल. योग्य वेळी योग्य लोक तुम्हाला मार्गदर्शकासारखे भेटतील आणि तुमचे काम सोपे करतील. सहावा मोठा बदल सुप्त इच्छांची पूर्तता. आपल्या प्रत्येकाच्या मनात काही अशा इच्छा असतात ज्या आपण लोकांना सांगू शकत नाही. काही स्वप्ने जी अपूर्ण राहिली म्हणून आपण ती मनातच गाडून टाकतो. पण मिथुन राशीच्या लोकांसाठी ही वेळ जुन्या सुप्त इच्छा पूर्ण होण्याची आहे. मग ते स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असो, नवी गाडी असो, उच्च शिक्षण असो, परदेश गमण्याचा योग असो किंवा एखादा मोठा व्यवसाय सुरू करणे असो, या काळात तुमची स्वप्ने सत्यात उतरताना दिसतील. सातवा मोठा बदल अद्भुत अंतर्गत शांतता आणि स्थिरता. विचार करून करून मन थकले होते ना, डोक्यात सतत विचारांचे चक्र आणि गोंधळ सुरू असायचा. निर्णय घेताना मन नेहमी द्विधा मनस्थितीत असायचे. पण या गुरुपौर्णिमेला मिथुन राशीच्या लोकांच्या मनातील ती खळबळ पूर्णपणे थांबेल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. तुम्हाला एक अलौकिक, आध्यात्मिक शांतता आणि मानसिक स्थिरतेचा अनुभव मिळेल, जो तुम्हाला आतून अत्यंत मजबूत बनवेल. आठवा आणि सर्वात महत्त्वाचा बदल नकारात्मक ऋणानुबंधांचा अंत. मिथुन राशीच्या जातकांनो, हा बदल तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देईल. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर फक्त त्रास दिला, ज्या नात्यांनी तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली किंवा ज्या लोकांमुळे तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या, ते सर्व नकारात्मक ऋणानुबंध आता कायमचे संपणार आहेत. ती भावनिक ओझी तुमच्या खांद्यांवरून उतरतील. तुम्ही भूतकाळातील जुन्या जखमा विसरून एका सुंदर, स्वच्छ आणि सकारात्मक प्रवासाची सुरुवात कराल. मिथुन राशीच्या जातकांनो, आता पाहूयात हे सर्व शुभ परिणाम पूर्णपणे मिळवण्यासाठी आणि गुरुग्रहाची कृपा आपल्यावर कायम ठेवण्यासाठी या येत्या गुरुपौर्णिमेला मिथुन राशीच्या लोकांनी कोणते विशेष आणि सोपे आध्यात्मिक उपाय केले पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. पहिला उपाय आहे गुरुतुल्य व्यक्तींचा सन्मान. तुमच्या आयुष्यातील पहिले गुरु, शिक्षक किंवा ज्यांनी तुम्हाला संकटात मार्गदर्शन केले, अशा व्यक्तींना भेटून किंवा फोन करून त्यांचे मनापासून आशीर्वाद घ्या. दुसरा उपाय मंत्र जप. गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्यानंतर रोज सकाळी ओम गुरुवे नम किंवा ओम बृहस्पतीय नम या मंत्राच्या स्फटिकाच्या किंवा तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करा. यामुळे मिथुन राशीचा मानसिक ताण पूर्णपणे निघून जातो. तिसरा उपाय गुरुपूजन आणि पिवळा रंग. पूजेमध्ये पिवळ्या झेंडूच्या फुलांचा आणि हळदीचा वापर करा. गुरुग्रहाला पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करा. चौथा उपाय अन्न आणि फळदान. गरीब किंवा गरजू व्यक्तींना पिवळे अन्न जसे की शिरा, कढी भात किंवा पिवळी फळे जसे की केळी दान करा. यामुळे दारिद्र्य दूर होते. पाचवा उपाय आई वडिलांचे चरण स्पर्श.
आपले आई-वडील हेच या पृथ्वीवरील आपले पहिले आणि प्रत्यक्ष गुरु आहेत. या दिवशी त्यांच्या चरणांना स्पर्श करून मनापासून आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादाने सर्व अडथळे दूर होतात. 6वा उपाय गोसेवा. गाईला हिरवा चारा, गूळ किंवा पोळी खाऊ घाला. मिथुन राशीचा स्वामी बुध हा हिरव्या रंगाशी संबंधित आहे आणि गुरुग्रहासाठी गोसेवा अत्यंत फलदायी मानली जाते. हा एक उपाय तुमच्या राशीसाठी महाउपाय ठरेल. 7वा उपाय ज्ञानदान. मिथुन राशी ही ज्ञानाची रास आहे. तुमच्याकडे असणारे ज्ञान, अनुभव इतरांना मदत करण्यासाठी विनामूल्य वापरा. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला अभ्यासाचे साहित्य किंवा पुस्तके भेट द्या. 8वा उपाय आत्मशुद्धी आणि क्षमा. भूतकाळात नकळत झालेल्या चुकांबद्दल ईश्वराकडे क्षमा मागा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना मनातून माफ करून टाका. कारण शुद्ध आणि मोकळ्या मनातच ईश्वराचा आणि भाग्याचा वास असतो. 9वा उपाय नवीन संकल्प. या शुभ दिवशी आयुष्यात दारू, राग, आळस यांसारखी एखादी वाईट सवय सोडण्याचा आणि दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा संकल्प करा. शेवटी मिथुन राशीच्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना एकच सांगेन, हा काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या सर्व जखमा भरून काढण्याचा आणि तुम्हाला एका नव्या प्रकाश वाटेवर नेण्याचा आहे. मागील संघर्षाने तुम्हाला तोडले नाही, तर अधिक मजबूत बनवले आहे. आता विश्वासाने पाऊल पुढे टाका. श्रद्धा आणि संयम हेच तुमच्या यशाचे मूळ सूत्र आहे. तुमच्या आयुष्यात हा गुरुपौर्णिमेचा प्रकाश सदैव कायम राहो. तुमच्या सर्व अडचणी दूर होत आणि तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक आणि मोलाचा वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गुरुवे नम लिहून ईश्वराबद्दल आपली श्रद्धा नक्की व्यक्त करा. धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. जय श्री कृष्ण.